नेटची साडी नेसताना बऱ्याच मैत्रिणी काही ना काहीतरी चुका ह्या करतच असतात. तर यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला नेटची साडी अगदी परफेक्ट पद्धतीने कशी नेसायची आहे आणि काय चुका तुम्ही करता त्याही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्कीच पूर्ण पहा. तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं परकर. नेटच्या साडीसाठी आपल्याला सॅटिनचाच परकर वापरायचा आहे. मॅचिंग अगदी कलरचा आणि सॅटिनचा परकर अशा प्रकारे आपल्याला घालायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला परकरची जी नॉट असते ती बऱ्याचदा आपण आता आपल्या उजव्या बाजूला घेतो. तर नेटची साडी तुम्ही नेसत असाल तर मात्र त्या परकरची जी नॉट असते ती मात्र समोरच्या बाजूला अगदी सेंटरला तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि बघा, परकरला एक्स्ट्रा फॅब्रिक आपलं उरलेलं असतं, म्हणजे चुन्या चुन्या पडतात. तर त्या सगळ्या चुन्या व्यवस्थित आपल्याला दिसणार नाही, त्यासाठी काय करायचंय, सगळं जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्या पाठीमागे सेंटरला एकत्र असं करून घ्यायचं आहे. आता परकरचं आपलं झालेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्या साडी नेसायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, साडीची उंची पण जास्त आहे. तर उंची जास्त असेल ना, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारे साडी फोल्ड करू शकता. फोल्ड करायची साडी आणि त्यानंतर ती खोचून घ्यायची, म्हणजे आपल्या बेलीच्या इथे ना जास्त असं फुगलेला साडीचा भाग दिसत नाही. तशी या पद्धतीने. आणि साडी जी असते ना ती पूर्ण पायापर्यंत, म्हणजे साडीमध्ये आपलं पाय किंवा जी काही आपण उंच चप्पल वगैरे घालणार असतो तर ती दिसता कामा नये अशा प्रकारे आपल्याला साडी नेसायची आहे. तर आता पाठीमागून सुद्धा व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि तशाच प्रकारे साडी फोल्ड करूनच आपल्याला अशा प्रकारे खोचून घ्यायची आहे. तर पूर्ण साडी खोचून झाली ना की त्यानंतर आता इथे आपल्या साडीचा पदर काढायचा आहे. आता या ठिकाणी आम्ही सिंगल पदरच घेत आहे, कारण की आपली नेटची साडी आहे आणि नेटच्या साडीमध्ये कसं सिंगल पदर खूप छान दिसतो. तर यासाठी मी सिंगल पदर घेणार आहे. तर आता या ठिकाणी बघा, पदर घेताना तुम्हाला आता उंची बघायची आहे. तर तुम्हाला जसा पदर कॅरी करता येत असेल, म्हणजे जास्त नीट कॅरी करता येत नसेल पदर, तर तुम्ही थोडासा लहान पदर काढू शकता, म्हणजे आपल्या गुडघ्यापर्यंत पदर तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही अगदी छान प्रकारे पदर कॅरी करत असाल तर गुडघ्याचा थोडासा पदर खाली जरी आला तरी काही हरकत नाही आहे. तर आता इथे मी मोठाच पदर घाललेला आहे, म्हणजे गुडघ्याचा थोडासा पदर हा माझा खाली आलेला आहे. अशा प्रकारे मी पदर घेतला. आता या पदराला आपल्याला पिनअप करायची आहे. पिनअप करताना तुम्ही एक पिन किंवा युपिनचा देखील वापर करू शकता. आणि सेफ्टी पिन जर का तुम्हाला वापरायची असेल तर मात्र तुम्हाला बॉलवाली जी सेफ्टी पिन असते ना तीच वापरायची आहे, म्हणजे ही सेफ्टी पिन आपली अडकणार नाही साडीमध्ये आणि आपली साडी फाटणार देखील नाही. तशा प्रकारे खांद्याच्या थोडंसं पाठीमागे मी या ठिकाणी सेफ्टी पिन लावलेली आहे. आता पदर आपला पिनअप झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला साडी फिटिंग करायची असणार आहे. आता आपली नेटची साडी आहे, या ठिकाणी सेफ्टी पिन आपण वापरायची नाही. सेफ्टी पिन न वापरता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या उजव्या कमरे इतकं जे साडीचं फॅब्रिक आहे ना तेवढंच आपल्याला घ्यायचं आणि ते आपल्या बेली बटनच्या थोडंसं उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे एकत्र करायचं. त्याचा थोडासा रोल करायचा आणि ते बेली बटनच्या अगदी उजव्या बाजूलाच आपल्याला त्या ठिकाणी खोचून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही साडी फिटिंग करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही रबराचा सुद्धा वापर करू शकता. तर साडी फिटिंग आपली झालेली आहे. त्यानंतर त्या साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. जर का तुमचं बेली फॅट जास्त असेल ना तर तुम्ही साडीच्या निऱ्या काढताना थोड्या मोठ्या साईजमध्ये काढायच्या, म्हणजे काय होईल की तुमचं तिथे म्हणजे पोटाच्या इथला जो भाग असणार आहे तो जास्त फुगीर दिसणार नाही. आता या ठिकाणी बघत असाल तुम्ही सगळ्या साडीच्या निऱ्या मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत. निऱ्या काढून झाल्या ना की त्यानंतर त्या अशा हलवायच्या थोड्या, आणि निऱ्या ज्या सगळ्या असतात ना आपल्या त्यामध्ये असं अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं, म्हणजे सगळ्या निऱ्या ना एका पाठोपाठ एक अशा छान पद्धतीने त्या दिसतात. आता या ठिकाणी आपल्याला निऱ्यांना पिन लावायची असते, पण निऱ्यांना पिन लावायची नाही आपल्याला. आधी पहिल्या जे निऱ्या आपल्या खोचून घेऊया. त्यानंतर राईट साईडला थोडंसं फॅब्रिक राहिलं होतं ते पण मी खोचून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी आपण निऱ्यांना सेफ्टी पिन न वापरताना आपण या ठिकाणी एक्सपिनचा वापर करायचा आहे. एक्सपिन किंवा युपिनचा वापर करू शकता. कसं असतं ना की ह्या ज्या नेटच्या साड्या असतात ना त्यांची जी बॉर्डरवाली जी बाजू असते ना ती थोडीशी जड असते, त्यामुळे निऱ्या ना हळूहळू खाली सरकत जातात. तर यासाठी तुम्ही एक्सपिन किंवा युपिनचा वापर करू शकता. आता या ठिकाणी आपण सिंगल पदर घेतलेला आहे, तर यासाठी आपल्याला पदराच्या प्लीट्स आधी व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा छोट्या छोट्या या ठिकाणी मी प्लीट्स काढलेल्या आहेत आणि आपल्या डाव्या हातावरती अशा त्या प्लीट्स व्यवस्थित अशा घ्यायच्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपण ही नेटची जी साडी आहे ती नेसून दाखवलेली आहे. आणि सिंगल पदर तुमचा नीट राहत नसेल तर त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सेफ्टी पिन सुद्धा त्या ठिकाणी प्लीट्सना लावू शकता. किंवा आणखीन पण ट्रिक्स आहेत त्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेल्या आहेत की सिंगल पदर घेताना कशा पद्धतीने घ्यायचा आहे तो. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहू शकता.
तर नेटची साडी ही या पद्धतीने तुम्ही नेसू शकता आणि नक्की नेसून पहा. तर चला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त आणि मजेत राहा. बाय.